हाय गाईज, आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन। गुलाबजामुन बनवण्यासाठी लागणारी सामग्री 2 वाटी खवा, 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 कप दूध आणि थोडासा खायचा सोडा। याचा आपण आता डो बनवून घेणार आहोत। डो बनवून तयार आहे। आता आपण याचे छोटे गुलाबजामुन बनवून घेऊ। आपले जामुन आता तयार आहेत, पाहू शकताय तुम्ही। आता याला आपण तळून घेऊ। आपण गॅसवर कढई ठेवून त्यात तेल ओतून घेतलेलं आहे। आता आपण आपले जामुन त्यात तळून घेणार आहोत। तेल हे जास्त गरम होऊ द्यायचे नाहीत। तेल तापले का हे पाहून घेण्यासाठी आपण छोटे छोटे पिठाचे तुकडे टाकलेले आहेत। आपले तेल तापलेलं आहे, पाहू शकताय। मी जामुन तळून घेत आहे। जामुन तळताना गॅसची फ्लेम ही मीडियमच असली पाहिजे, जेणेकरून आपले जामुन करपणार नाही व मस्त तळून येतील। जर फ्लेम जास्त असेल तर वरून करपतात आणि मधून कच्चेच राहतात, त्यामुळे गॅसची फ्लेम ही मीडियमच राहावी। तर आपल्या जामुनने कशी जाळी धरलेली आहे। अशा प्रकारे आपले सर्व गुलाबजामुन तळून रेडी आहेत। तर आता आपण बनवूया गुलाबजामुनसाठी लागणारा पाक। आपले जामुन आता तयार आहेत, पाहू शकताय तुम्ही। आता याला आपण तळून घेऊ। पाक बनवण्यासाठी मी घेतलेले आहे 2 ग्लास पाणी आणि 2 ग्लास साखर। पाणी हे आपल्याला गरम करण्यासाठी गॅसवर ठेवायचं आहे। आपलं पाणी गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण साखर मिक्स करून घेणार आहोत। साखर ही पाण्यामध्ये पूर्ण मिक्स होईपर्यंत आपण त्याला मिक्स करत राहायचं आहे। पाहू शकताय आपला पाक हे बनवून तयार आहे। आपला पाक तयार आहे का हे चेक करण्यासाठी पाकाला हातावर असे घेऊन बघायचं। जर हा चिटकत असेल तर तयार आहे असं समजावे। गरम पाकामध्येच हे गार गुलाबजामुन टाकून घ्यायचे आहेत, ज्यामुळे आपल्या गुलाबजामुन मध्ये पाक रुजेल। गुलाबजामुनला अर्धा तास रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवायचं आहे, त्यानंतर खाण्यासाठी तयार असतील।